शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करते। डोंगराची काळी मैना अशी ख्याती असलेली करवंद आणि त्यासह आबालवृद्धांना प्रिय असणारी काळीभोर जांभळं यावेळी अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडली आहे। त्यामुळे करवंदांच्या आणि जांभळांच्या आयातीमध्ये घट झाल्याने त्यांचे भाव गगनाला भिडले आहे। या करवंद आणि जांभळांची भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता भार सहन करावा लागतोय। दरवर्षी एप्रिल मे महिन्यात रानमेवा पिकण्यास सुरुवात होते। मे महिन्यातील तीव्र उष्णतेवर उपाय म्हणून जांभळाचे सरबत, गोड आंबट करवंदांवर ताव मारला जातो। करवंद, जांभळं हे आरोग्यवर्धक फळं मानली जातात। मात्र यावर्षी मान्सूनपूर्व आलेल्या अवकाळी पावसाचा ऐन बहरात असलेल्या रानमेव्यावर विपरीत परिणाम झालाय। नेहमी 100 रुपये प्रति किलो दराने मिळणाऱ्या जांभळाचे भाव 4 पटीने वाढले आहेत। तर करवंदाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झालीये। त्यामुळे हौशीने रानमेवा खाणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे। हवामान बदलाचा परिणाम आता स्थानिक पातळीवर दिसून येतोय। मान्सून चक्रात झालेल्या बदलामुळे आंबा, काजू, जांभूळ, करवंद ही पिके संकटात सापडलीये। बहरात असताना अवकाळी पावसामुळे मोहोर, फुले गळून पडतात। त्यामुळे उत्पादन घट होते, आवकच घटते, परिणामतः किमती वाढतात। या रानमेव्यावर उपजीविका असणारे शेतकरी या हवामान बदलास बळी पडत आहे। त्याबरोबरच वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांना रानमेव्यासाठी अधिकचा भार उचलावा लागतोय।